ज्याला भाषेचं उपयोजन चांगलं करता येतं तो चांगली कविता लिहितो. आणि मराठीमध्ये खूप परंपरा आहेत, त्याच्यावर मी आता बोलणार नाही. बाकीचे खूप मोठे लोक माझ्यासमोर बसलेले आहेत. पण दलित, आदिवासी, ग्रामीण, स्त्रीवादी असे अनेक प्रवाह जरी कवितेत आलेले असले तरी शुद्ध माणूस समजून घेणारी सुद्धा एक व्यवस्था मला कवितेत दिसते. की माणसाचं काय होतं या सगळ्यात, दुःखाची कारणं वेगळी असतील पण वेदनेचा रंग एकच असतो. त्यामुळं कविता लिहिणाऱ्या माणसाची भाषा त्याची शैली घडवते आणि त्याची दृष्टी कवितेला खोली प्राप्त करून देते. म्हणून सर म्हटले तसं कविता हा कवीचा संवाद असतो. म्हटले माझं मत पुढे जाऊन असं आहे की कविता हा कवीचा स्वतःशी आणि समाजाशी चाललेला आत्मसंवाद असतो. म्हणजे कवी समाजात वावरतो तेव्हा त्याला जे प्रश्न पडतात, त्याच्या वाट्याला जे अनुभव येतात, त्याच्यातून त्याची एक मानसिकता घडत जाते. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की ग्रामीण भागातली कविता असो, दलित जीवन परंपरेतली कविता असो किंवा नागर परंपरेतली कविता असो, म्हणजे मी जर मुंबईत राहिलो असतो तर मी मुंबईच्या लोकांसारखीच कविता लिहिली असती. त्यामुळे खेड्यात राहिलेल्या लोकांची कविता बरोबर आणि मुंबईत राहिलेल्या लोकांची बरोबर नाही असं होत नाही. यातून आता कधीतरी प्रज्ञता आपण बाहेर आलं पाहिजे असं माझं मत आहे. की खूप चांगली कविता महानगरामध्ये सुद्धा लिहिली जाते, खेड्यामध्ये लिहिली जाते. जिथं जिथं चांगली कविता लिहिली जाते ती कविता त्या कवीला ओळख प्राप्त करून देते. म्हणजे मी स्त्रियांच्या अनेक कविता वाचल्या. मी थोडासा मातृहृदय माणूस आहे. म्हणजे आई नंतरच्या कुठल्याही नात्यांवर माझा विश्वास नाही, म्हणजे कमी आहे, तुलनेनं फारच कमी आहे. मला ते खरं वाटत नाही, काही सगळा व्यवहार झालेला आहे. आणि म्हणून जेव्हा मी कविता वाचतो तेव्हा मी विशेषतः स्त्रियांची कविता जास्ती वाचतो. मला लागून राहिलेली कविता ही अनुराधा पाटील यांची आहे. जास्ती फार सोपं करतात ते. म्हणजे ज्या झाडाखाली निवाऱ्यासाठी थांबावं त्या झाडाच्या सावलीही लांबतच जात, फार सोपं करतात. किंवा जिथं आपल्यासाठी फुलं उमलतील अशा जागा सगळ्यांना सापडत नाही. तुम्ही काय करता भाषेत. बाकी क्रांतीची कविता वगैरे आमच्या सांगली जिल्ह्यात वाळवे तालुक्यात खूप मोठी परंपरा आमच्याकडे आहे. आता गदिमांना कवी वगैरे म्हणून स्वीकारलं गेलं नाही, पण गदिमांनी ज्या प्रकारचं प्रतिमा विश्व त्या काळातल्या कवितेत आणलं. म्हणजे मर्ढेकरांनी प्रस्तावना लिहिली असती तर कदाचित त्यांच्या मूल्यमापनाचं चित्र बदललं असतं, पण त्या काळात मर्ढेकर आजारी होते. मी त्या विषयात जात नाही. मुद्दा या सगळ्यातला असा आहे की आपण नेहमी गंभीर कविता म्हणजे फार दुःख मांडणारी, पण खरी दुःख सोसणारी माणसं वेगळी आहेत. म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनावरची कविता लिहिणारे, स्त्रियांच्या शोषणावरची कविता लिहिणारे, त्यांच्या आचरणाचा संबंध त्यांच्या कवितेला शुद्धता प्राप्त करून देतो. तुम्ही कसे वागता, तुम्ही कसे राहता, ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणून कवीचा प्रामाणिकपणा हा त्या अर्थानं मला महत्वाचा वाटतो. हिंदीमध्ये जेव्हा मी कविता वाचतो तेव्हा हिंदीमध्ये तुम्हाला तुलनेनं आपल्यापर्यंत पोचलेल्या अनेक गझल लिहिणारे लोक आपल्यापर्यंत पोचलेले आहेत. मग राज इलाहाबादी असतील, अहमद फराज असतील, बरीच माणसं आपल्यापर्यंत पोचलेली आहेत. राज इलाहाबादींचे एक दोन शेर मला आठवतात सर. ते असं म्हणतात की लज्जत गम बढ़ा दीजिए आप फिर मुस्कुरा दीजिए. दुःख सुद्धा आयुष्यात चवीनं घ्यायचं असतं. म्हणजे दुःख सुद्धा कुरवाळत जगता येतं असा एक त्याचा मला अर्थ लागतो. लज्जत गम बढ़ा दीजिए आप फिर मुस्कुरा दीजिए. पुढं ते असं म्हणतात कि एक समुंदर ने आवाज दे, एक समुंदर ने आवाज दे, मुझको पानी पिला दीजिए. आता हे जेव्हा मी वाचतो, म्हणजे किती जरी माणसं मोठी झाली तरी माणसांची ताण राहतेच माणूसपणाची शिल्लक. आज सगळ्यात मोठा प्रश्न बेकारीचा असण्यापेक्षा सुद्धा आपली माणसं जवळ नाहीत याचा आहे. पैसे काय मिळत असतात, नोकऱ्या लागत असतात, मुलं बाळ होत असतात, लग्न झाल्यावर दुसरं काय होणार, तो मुद्दा फार मला महत्वाचा वाटत नाही. पण आपली माणसं म्हणून माझ्यासाठी कुणाला तरी कळकळ येते
म्हणजे एकेकाळी गावामध्ये कुणी माणूस गेला तर 12 दिवस चुली पेटायच्या नाहीत, लहान मुलांपुरतं जेवण केलं जायचं. आज दुःख सुद्धा प्रतिष्ठित करण्याचा विषय झालेला आहे. आपण कोणत्या दिशेने निघालेलो आहोत? राजकारणाबद्दल तरी मी काही बोलणारच नाही, पण खूप मोठं काम पूर्वीच्या काही लोकांनी करून ठेवलं, त्याचंही पी विठ्ठल सर नीट मूल्यमापन झालं. आमचे वसंत पाटील इथं बसलेले आहेत, अजून तो धरणग्रस्तांचे प्रश्न कवितेतून मांडतो आणि सरकार दरबारी जाऊन सुद्धा मांडतो. पण पाटील असून सुद्धा त्याची अवस्था अजून तशीच आहे. हे का घडतं? तर आपल्यातलं माणूसपणाचं मूल्य कमी झालं असं मला स्वतःला वाटतं. आणि चांगली कविता ही माणसातलं माणूसपण उन्नत करणारी कविता असते. कवितेत संघर्ष असतोच, अगदीच कुठला नसला तरी कवीचा स्वतःशी चाललेला एक संघर्ष त्याच्या कवितेत येतोच. म्हणून चांगली कविता लिहिण्यासाठी त्या अर्थानं मला म्हणायचं आहे की कवी समृद्ध असला पाहिजे. त्याचं वाचन, त्याचं आकलन, त्याच्या तो भेटल्यानंतर दिसल्यानंतर तो कवी वाटला पाहिजे. आपल्याकडे कवी म्हणजे खूप गरीब स्वभावाचे, म्हणजे आमच्याकडे तर म्हणतात कवी आहे हो असं म्हणतात. मला फार त्रास होतो त्याचा, म्हणून मी सगळा वेश बदलून टाकला. हे विठ्ठलचं अवघड परिस्थिती आहे खूप. आणि शहरातल्या लोकांना, शहरातले लोक खेड्यातल्या लोकांना नेहमी मार्गदर्शन करायला येतात, असा एक अनुभव आहे. त्यांना वाटतं ह्यांना काहीच फारसं कळत नाही वगैरे असं. असा एक माझा प्रज्ञात आहे, अनुभव आहे. म्हणजे मी काही खोटं वगैरे सांगत नाही. अनेक कार्यक्रम इस्लामपूरला 35 वर्ष झाले मी घेतो. माझा अनुभव असा आहे की ते आले की लोक फार उपदेश करतात, असं करा, तसं लिहा, तसं लिहा. त्यांचं नाव कुठेही नाही, पण उपदेश करत असतात. आमची माणसं खूप चांगलं लिहितात, खूप चांगलं लिहितात. म्हणजे आमचे वसंत पाटील लिहितात की नेल्सन मंडेलांनी 27 वर्ष आयुष्याची घालवली तुरुंगात, मी सुद्धा 27 वर्ष घालवली धरणग्रस्तांच्या लढाईत. आणि काही प्रतिमा तुमच्या कवितेत यायला पाहिजे असं. किंवा मनीषा पाटील पाठीमागे बसलेले आहेत, वाचक पीठमध्ये त्यांचं वजन जास्त दिसतंय मला. तर त्यांनी एका कविते, विधवा बाई जेव्हा विधवा होते तेव्हा ते लिहितात की जाळतच असतो तिला शेजापाजाऱ्यांच्या घनाघोतांच्या नजरांचा जाळ, हा वनवा लपेटून होरपळत राहते ती, सती जायला जगायलाच कशाला पाहिजे. खूप चांगली माणसं लिहितात. ते लोक कुठं पुढे आलेले नसतात फारसे. तर वसंत पाटील 30 वर्ष कविता लिहितो, पण पाटील असल्यामुळं फारशी मान्यता नाही. पाटलांना कळतं वगैरे, अजून हे लोक मानायला तयार नाही. हे म्हणजे तुम्ही नव्हे, तुम्ही चांगले लोक आहात सगळे, पण अजून लोक मानायला तयार नाही. आणि मग अशा अनेक